श्री सद्गुरु ज्ञानेश्वरा बोला पुंडलिक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। उमापति महादेव की जय। रामचंद्र भगवान की जय। दत्तात्रेय भगवान की जय। दिगंबराया हो स्वामी दिगंबराया हो, दिगंबराया हो स्वामी दिगंबराया हो, दिगंबराया हो, दिगंबराया हो स्वामी 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 दिगंबराया हो। ताली ताली जय हो जय हो। हरि बोल जय हो। वाह वाह जय हो जय हो। दिगंबराया हो स्वामी दिगंबराया हो, 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 दिगंबराया हो स्वामी दिगंबराया हो। समर्थ महाराजा बोला दत्तात्रेय भगवान की जय। लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। आये हनुमंत विराजी, आये हनुमंत विराजी, आये हनुमंत विराजी, आये हनुमंत विराजी, आये दत्त विराजी, आये हनुमंत विराजी, आये दत्तजी विराजे, आये
हनुमंत विराजे आये हनुमंत विराजे आये हनुमंत विराजे आये 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 बोला दत्तात्रेय भगवान की जय। गजाननं भूतगणादिसेवितं कपीत्थजम्बू फलचारुभक्षणम् उमासुतं शोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वर पादपङ्कजम्। परम मंगलमय जीवाचं परम कल्याण करणारे तुम्हा आम्हाला भक्ती सुखामध्ये नाहू घालणारे श्री गुरु दत्तात्रयांची ही कथा दत्त कथा आपण या ठिकाणी श्रवण करणार आहोत। प्रथमतः कथेला प्रारंभ करण्यापूर्वी सुरुवात करण्यापूर्वी दत्तात्रय भगवंताच्या चरणी प्रणिपात करते। माझे गुरुवर्य हरिभक्ती परायण साध्वी सोनाली दिदी करपे गुरुवर्यांच्या चरणी नतमस्तक होते। भगवान भोलेनाथांच्या चरणी वंदन करते। प्रभू रामचंद्रांच्या चरणी वंदन करते। जन्मदात्या आई वडिलांच्या चरणी वंदन आणि त्याच प्रकारे पहा वक्ता कितीही ज्ञानी असू द्या वक्ता कितीही मोठा असू द्या अधिकारी असू द्या पण वक्त्याला श्रोत्याशिवाय किंमत नाही। आणि तुम्ही सर्व सज्जन श्रोते माझ्यापेक्षा वयानं ज्ञानानं सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी तुमच्या प्रत्येकाच्या चरणी नतमस्तक होते। आणि लगेच आपण चरित्र भागाला या कथेला प्रारंभ करत आहोत। पहा प्रथमतः या ठिकाणी आज पहिल्याच दिवशी अल्पसहा परिहार द्यायचा तो असा की अखिल कोट ब्रह्मांड नायक पंढरीधीश पांडुरंग परमात्म्याच्या कृपेनं दत्तात्रय भगवंताच्या आशीर्वादानं नव्हे तर श्री गुरु दत्तात्रयांच्या कृपेनं या ठिकाणी होत असलेला हा आनंद दत्त अखंड नाम सप्ताह 128 महापूजा संगीतमय ही दत्त कथा। आणि पहा हा माझा सुद्धा एक पहिलाच प्रयत्न असणार आहे। आणि आज पहिल्याच दिवशी अगदी मला वाटलंही नव्हतं की एवढं सुंदर नियोजन हे असेल। सुंदर असं निसर्गरम्य वातावरण आहे आणि खूप छान नियोजनही आहे। एकदा जोरदार टाळी वाजली पाहिजे या नियोजनासाठी। नियोजन सुंदर आहे आणि तुमचे चेहरे सगळ्यांचे चेहरे सांगतायत तुम्हाला किती उत्सुकता लागली या कार्यक्रमाची। हे दत्त चरित्र श्रवण करण्याची उत्सुकता आणि मलाही या तुमच्या आनंदामध्ये नवे या दत्त चरित्रामध्ये स्वतःला एक प्रकारे वेगळा आनंद अनुभवण्याची मलाही तो उत्साह आहे, मलाही ती आशा आहे। आणि पहा प्रथमतः मी श्री गुरु दत्तात्रय भगवंताच्या चरणी प्रार्थना करेल की प्रभू आम्ही सगळेजण मिळून तुमच्या चरित्राचा उच्चार करण्याचा हा एक प्रयत्न करत आहोत। हा प्रयत्न
या प्रयत्नाला यशाची प्राप्ती भगवंता तुम्हीच करून द्या. तुम्हीच या नियोजनाला, या कार्यक्रमाला योग्य ते साजेसं रूप द्या आणि आमचा हा प्रयत्न यशस्वी ठरू द्या. ही आपली प्रत्येकाची भगवंताच्या चरणी असणारी प्रार्थना असेल. पहा, सुंदर असं हे नियोजन, सुंदर असं हे निसर्गरम्य वातावरण आणि सुंदर दत्तात्रय भगवंताची ही कथा. ज्या ग्रंथाचं चिंतन नव्हे नव्हे, ज्या ग्रंथाच्या माध्यमातून आपण ही कथा श्रवण करणार आहोत. दत्तात्रयांच्या चरित्राचे अनेको ग्रंथ आपल्याला पाहायला मिळतात, पण त्यातला अगदी ज्याचं अगोदर मी नावही ऐकलेलं नव्हतं, पण तुमच्याच माध्यमातून या ग्रंथाचा परिचय मला झाला, असा दत्त बालक्रीडा हा ग्रंथ. पहा, आणि या ग्रंथाचा आपण जर विचार करू गेलो, अगदी माझ्या बुद्धीनुसार मी या ठिकाणी चरित्राचा उच्चार करण्याचा प्रयत्न करणार आहे. या ग्रंथामध्ये श्री गुरु दत्तात्रयांनी दलादन राजाला जो काही बोध केलेला आहे, या ग्रंथाच्या माध्यमातून तो बोध आपल्याला या ठिकाणी श्रवण करायचा आहे. आणि माझा पूर्णपणे प्रयत्न असेल की तुम्हाला पटेल, समजेल, रुचेल अशा भाषेत मीही स्वतः समजून घेऊन तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. पहा, तर हा दलादन राजाला केलेला बोध तो आपल्याला या ग्रंथाच्या माध्यमातून नव्हे नव्हे या कथेच्या माध्यमातून 7 दिवस श्रवण करायचा आहे. प्रथमतः दत्तात्रय भगवंताचा एकदा जय जयकार करू आणि लगेच ग्रंथाला, या चिंतनाला, कथेला प्रारंभ करणार आहोत. आणि आज पहिला दिवस. पहा, काही सूचना असतात, महत्वाच्या सूचना. काही सूचना मी सांगून जाते. पहिला दिवस. मातावर्ग, तुम्ही स्वयंपाक बनवता ना? काही इकडे विचारू, बनवता का? ताट बसा बरं, फ्रेश बसा. स्वयंपाक बनवता. समजा 4 पाहुणे घरी आले, तुम्ही स्वयंपाक बनवलाय, त्यांना जेवण वाढायचंय. जेवण वाढत असताना सर्वात अगोदर काय वाढलं जातं? बोला, काय वाढतात? पात्र वाढलं जातं, पात्र दिलं जातं. आज पहिला दिवस म्हणजे थोडक्यात एक प्रकारे 7 दिवसात जे ज्ञानरूपी भोजन आपल्याला ग्रहण करायचंय, या दत्तचरित्राच्या माध्यमातून आज पात्र वाढण्याचा दिवस आहे. एक प्रकारे पाया पक्का करण्याचा दिवस आहे. आजच्या दिवशी काही सूचना आपल्याला पाहायच्यात. या ग्रंथाची ओळख आपल्याला करून घ्यायची आहे. महत्वाचे मुद्दे मी तुम्हाला या ठिकाणी सांगून जाणार आहे. पहा, होत असेल, शक्य असेल तर आज ज्या जागेवरती तुम्ही बसलात, 7 दिवस याच जागेवरती बसून कथा श्रवण करा. त्यानंतर दुसरी सूचना असते, ज्या ज्या वेळेला दत्तात्रयांच्या, श्री गुरु दत्तात्रयांच्या नावाचा जय जयकार होईल, त्या वेळेला जय जयकार करताना हात वरती करून जय जयकार झाला पाहिजे. का? त्याचं कारणही सांगून जाते. पहा, समजा एखादा आरोपी, एखादा चोर चोरी करतोय आणि अचानक त्याला पोलिसांनी पाहावं, त्याच्या लक्षात आलंय आता आपली काही सुटका नाही, आपण पकडले जाणार. त्यावेळेला समजा चोरानं पोलिसांना समोर पाहिलं, सर्वात अगोदर तो काय करतो? बोला, हातात जे काही असेल ते टाकून देतो, हात वरती करतो. याचा अर्थ काय? यातून त्याचा भाव असतो किंवा त्याला दर्शवायचं असतं. या कृतीतून तो सांगत असतो की मी आता तुम्हाला शरण आहे. इथे आल्यानंतर श्री गुरु दत्तात्रयांचा जय जयकार होत असताना आपण हात वरती करून एक प्रकारे त्या भगवंताला सांगायचंय की हे प्रभू, आम्ही तुम्हाला शरण आहोत, सर्व भावानं आम्ही तुम्हाला शरण आहोत. या लेकराचा आमचा स्वीकार करा, आमच्यावरती, तुमच्या या लेकरावरती कृपा करा. प्रत्येकाच्या लक्षात येतंय? बोलणं कळतंय? पटतंय? पहा, चला पुढे. या ग्रंथामध्ये पहा, सुरुवातीला गुरुदेवांना नमन केलेलं आहे. श्री गुरुदेवाय नमो नमः
गुरुदेवांना अगोदर नमन केलेलं आहे आणि तुमच्या आमच्या जीवनामध्ये पहा सर्वात अगोदर गुरु महत्वाचे आहेत. गुरूंशिवाय जीवनाला अर्थ नाहीये. आणि आपण दत्तात्रय भगवंताकडे सुद्धा गुरु म्हणूनच पाहतो. आपण त्यांना गुरु म्हणून एक प्रकारे त्यांच्याकडे पाहिलं जातं. या ग्रंथामध्ये सर्वात अगोदर गुरुदेवांना नमन केलेलं आहे आणि याच कारणानं प्रथमतः गुरु मानून आपण दत्तात्रय भगवंताला एका भजनाच्या माध्यमातून नमन करूयात. दत्तात्रेय भगवान की जय। प्रथमतः गुरुदेवांना नमन केलेलं आहे आणि तुम्ही आम्ही सुद्धा प्रथमतः या कथेला श्रवणाला सुरुवात करण्या अगोदर
गुरुदेवांना नमन करून पुढे जायचे। पहा, यानंतर या कथेचा भार एक प्रकारे हे कार्य भगवंतावरती सोपवलं गेलेलं आहे। या ग्रंथाच्या अनुषंगाने आपण चालत आहोत। प्रथमतः या ठिकाणी सुद्धा या ग्रंथामध्ये अगोदर दत्तात्रयांना नमन केलेलं आहे। दत्तात्रयांची स्तुती अनेको ओव्यांच्या माध्यमातून गायली गेलेली आहे आणि पहिलीच ओवी पहा, जय जयाजी आनंदा, जय जयाजी ब्रह्मानंदा, तुझे नेनेची या संवादा, अनुसरलो मी स्वामी। जय जयाजी आनंदा। पहा, आपण जो सप्ताह करत आहेत पहिलंच अक्षर आहे, पहिलंच नाव आहे आनंद दत्त अखंड नाम सप्ताह। आणि आनंद या शब्दावरती थोडासा बोलण्याचा मी प्रयत्न करणार आहे। या ठिकाणी जरी आपण पाहिलं जय जयाजी आनंदा, जय एक प्रकारे विशेषण आहे। कोणत्याही भगवंताच्या नामाचा जय जयकार घ्या। भगवंताचं कोणत्याही देवाचं नाव आपल्याला घ्यायचं असेल, श्रीकृष्ण असेल, श्रीराम असेल किंवा हनुमान असेल, अन्य कोणतीही देवता, आपण काय करतो, जय श्रीराम, जय श्रीकृष्ण। त्याचप्रमाणे या ठिकाणी जय हे विशेषण लावले गेलेलं आहे। जय जयाजी आनंदा। या सगळ्याच्या माध्यमातून काय आहे, आनंदाची प्राप्ती आहे। आणि मायबाप आनंद हा भगवंताजवळ आहे, नव्हे नव्हे तो भगवान परमात्मा आनंद स्वरूप आहे। भगवंताचे 3 स्वरूप सांगितले पहा, एक सत स्वरूप, चित स्वरूप आणि आनंद स्वरूप। तुमच्या डोक्याच्या वरून नाही जायला लागलं ना, ताट बसा बरं फ्रेश जरा। सत स्वरूप, चित स्वरूप आणि आनंद स्वरूप तो भगवान परमात्मा आहे। आनंद शब्दाचा विचार आपल्याला करायचा आहे। पहा, पण या 3ही स्वरूपांचं वर्णन करून आपण पुढे जाणार आहोत। भगवंताचं पहिलं स्वरूप प्रथमतः लक्षात घ्या, या 3 स्वरूपांचं वर्णन करायचंय। पण तुम्ही कोणतेही देवता घ्या, कोणतेही भगवान घ्या, आपण देवतांमध्ये भगवंतामध्ये भेद करू जातो। पण माईबाप सगळे देवता दुःख बांधवाडी आहे हा संसार, दुःख बांधवाडी आहे हा संसार, दुःख बांधवाडी आहे हा संसार। सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे, दुःख बांधवाडी दुःख बांधवाडी आहे हा संसार। सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे, दुःख बांधवाडी आहे हा संसार, दुःख बांधवाडी आहे हा संसार, दुःख बांधवाडी आहे हा संसार।
सुख बांधवडी आहे हा संसार। पहा, जगद्गुरु तुकोबारायांचं हे प्रमाण आहे। दत्तचरित्र कथा आपण या ठिकाणी श्रवण करणार आहात, पण आपण सगळ्या बाजूंनी विचार करणार आहोत। पहा, प्रपंच लौकिक हा दुःखरूप सांगितला। आपल्याला वाटतं याच्यात सुख आहे, आणि तुम्ही आम्ही प्रत्येक जण पहा आनंदासाठी तळमळत असतो, सुखासाठी, सुखाच्या आशेनं तुम्ही आम्ही जे काही करतो ते सुखासाठी करतो, सुखाची प्राप्ती व्हावी। एक प्रकारे तुम्ही आम्ही आनंदी राहावं, समाधानी राहावं, याच्यासाठी आपले सायास असतात, आपले प्रयत्न असतात। पण आम्ही कुठे शोधतो? आम्हाला आनंदाची अपेक्षा कुठे असते? आम्हाला सुखाची अपेक्षा कुठून असते? तर लौकिकातून आम्ही सुखाची अपेक्षा करतो, आणि यात मात्र सुख मिळूच शकत नाही। इथे फक्त सुखाचा भास आहे। मायबाप पहा, जय जयाजी आनंदा, आनंद भगवंताजवळ आहे। नव्हे नव्हे सांगेल, माझ्यापेक्षाही तुम्हा अनेकांना जास्तीचा अनुभव आहे। तुम्ही श्री गुरु दत्तात्रयांची भक्ती करताय, या भक्तीत किती आनंद आहे हे माझ्यापेक्षाही तुम्हाला माहिती आहे। पहा, आणि या ठिकाणी दत्तात्रयांनाच तुमच्याकडे आनंद आहे अशा प्रकारे उल्लेख केलेला आहे, आनंद स्वरूप म्हटलं गेलेलं आहे। आणि पुढे जय जयाजी ब्रह्मानंदा, पहा पुन्हा आनंदाचाच उल्लेख आला। आनंद, आनंद सुद्धा दोन प्रकारचा आहे। पहा, एक आहे विषयानंद आणि दुसरा आहे ब्रह्मानंद। विषयानंद जो आम्हाला कुठेही कधीही अगदी या लौकिकात प्राप्त होतो, ज्यामध्ये तुम्ही आम्ही रमून जातो, हा विषयानंद हा क्षणिक असतो। भगवंताकडे पाहतो, आणि या ठिकाणी आज या कथा भागातून किंवा आज या ठिकाणी माझी विनंती असेल किंवा सांगणं असेल की दुःख प्रसंगी किंवा ज्या वेळेला आपल्याला इतर कुणाचाही आधार मिळत नाही, आणि मायबाप पहा, ज्या वेळेला आपले नातेवाईक, आपले जवळचे माणसं, कधी कधी रक्ताचे नाते सुद्धा विश्वासघात करतात, कामी येत नाहीत, ज्या वेळेला कुणाचाही आधार आपल्याला दिसत नाही, दुःख प्रसंगी, संकट प्रसंगी, त्यावेळेला आम्ही भगवंताचा धावा करतो। भगवंतावरती शेवटचा एक विश्वास, शेवटचा एक आधार आपल्याला भगवंत दिसत असतो। आणि माझं तर म्हणणं असेल की आपण इतरांवरती किंवा माणसांवरती विश्वास ठेवण्यापेक्षा, माणसांना आपला आधार समजण्यापेक्षा आपण भगवंताकडेच अगोदरच आधार म्हणून पाहिलं पाहिजे। देवा, तुझ्याशिवाय आमचं कोणी नाहीये, तूच आमचा आधारस्तंभ आहेस, तूच चालक आहेस, तूच मालक आहेस, तूच आमचा आधार आहेस। पहा, निराधारी असी तू आधार, उद्धरुनी नेशील पैल पार, अक्षय पदी बैसविशी। आणि त्या भगवंताच्याच कृपेनं तुमचा आमचा एक प्रकारे उद्धार पैल तीराला पोहोचवणारा तो भगवान परमात्मा आहे। नव्हे नव्हे जन्म मरण रूपी या बंधनातून, भवसिंधूतून पार करून देणारे, उद्धार करून देणारे दत्तात्रय भगवान आहेत। उद्धरुनी नेशील पैल पार, अक्षय पदी वैसविशी। आणि एकदा का उद्धार करून दिला तर पुन्हा या जन्म मरणाच्या फेऱ्यात जखडण्याची गरज नाहीये। पहा, उद्धार करून देणारे भगवान परमात्मा सांगितले गेले, किंवा दत्तात्रय भगवंतांना तुम्ही उद्धार करून देणारे आहात, पैल तीराला नेऊन पोहोचवणारे आहात सांगितलं गेलं। आणि निश्चित
दत्तात्रय भगवंताचं भजन करून, त्यांचं नामचिंतन करून, त्यांची भक्ती करून आपण पहिलं तीराला पोहोचू शकतो, परमपदाला पोहोचू शकतो, भगवंताची प्राप्ती करून घेऊ शकतो.